एवढं भटकावं का लागतं? दुसऱ्याचा आत्मा भटकता म्हणणाऱ्याने इतकी भटकती का करावी लागते? याचं उत्तर स्पष्ट आहे की त्यांचा पराजय निश्चित आहे, त्यांची हार निश्चित आहे आणि त्यामुळं त्यांना दुप्पट नाही तिप्पट सभा घेऊन जेवढ्या सभा अधिक घेतील मोदी तेवढा पराजय मोठा होईल. त्यांच्या सभा जेवढ्या जास्त तेवढा पराजय मोठा. हे आता समीकरण झालेलं आहे. कारण जुमलेबाजी खोटारडेपणाला बनवा बनवीला लोक आता वैतागले. लोकांच्या पदरात काही पडलं नाही, लोकांना काही मिळालं नाही. 10 वर्षात केवळ जुमलेबाजी मिळाली आणि तानाशाही हुकुमशाही ज्या पद्धतीनं सरकारनं चालवली गेली 10 वर्ष चाललंय हे लोकांना या सगळ्याचा वीट आलाय. महाराष्ट्रातील जनता या सगळ्या जी सभा घेतल्या 3 पट घ्या 4 पट घ्या पराजय तेवढा वाढत जाईल तेवढं तुम्हाला नक्की सांगतो. ते तर असा एक 70,000 कोटीचा माज आहे आणि त्यामुळे ती दमदाटी येते आहे. इतके वर्ष सत्तेत असल्यामुळं ज्या पद्धतीनं आता आम्हाला सांगितलं बीडमध्ये धनंजय मुंडे हा लोकांना धमक्या देतात, ते त्यांच्याच पक्षाचे आहे. आणि आता अजित पवारांना ज्या वेळेस संपूर्ण चारही बाजूनं अपयश दिसतोय, पराभव दिसतोय, त्यामुळे भेदरलेली जी अवस्था आहे ती अवस्था त्यांची झालेली आहे. ते ज्या पद्धतीनं धमक्या देत सुटले आहेत, माझ्या नादी लोक लागू, मला मी तुला सपोर्टच टाकेल. बघा या देशामध्ये कोणी कोणाला सपोर्टाची ताकद नाही, अवकाश नाही. फक्त ती अवकाश जनतेमध्ये आहे आणि जनता ही कोणाच्या हातात नाही, कोणाच्या बाजूला नाही आणि कोणाची काही मांडलिक नाही. त्यामुळं अशा धमक्यांना लोक भीक घालत नाही हेच या ठिकाणी सांगायला होतं. त्यांच्या तोंडात चमचावर साखर होते तर मुठभर साखरेच्या तोंडात झाला. कारण मागचा सगळा इतिहास काढून ज्यांनी भाषणातून अश्लाघ्य भाषेमध्ये भाषण केलं किंवा शब्दप्रयोग केला अजित पवारांच्या विरुद्ध, धरणामध्ये पाणी भरण्याचा सुतोवाच करणारे कोण, तर ते कोण आहेत, तर ते राज ठाकरे. ज्या पद्धतीनं मागची भाषणं केली, आता जर पुडका आला असेल तो पुडका हा 4 तारखेला दिसेल आणि 4 तारखेला राज ठाकरेंची भूमिका 4 जून नंतर ही तुम्हाला बदललेली दिसेल. ही 100% खरं आहे.